निसर्गातील एक चमत्कार म्हणून सातारा जिल्ह्यात कास पठारची ओळख आहे। दरवर्षी शेकडो एकर जमिनीवर उगवणाऱ्या विविध रंगांची फुलं पाहण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। यावर्षी लवकरच हा हंगाम सुरू झालाय, यामुळे सध्या ही गर्दी वाढत असून पाहुयात याविषयीचा आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी घेतलेला खास आढावा। राज्यातील अनेक ठिकाणे विविध कारणांमुळे प्रसिद्ध आहेत, असंच काहीसं हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात कास पठार। दरवर्षी शेकडो एकर जमिनीवर विविध रंगांची येणारी फुलं हे येथील खास वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे। यावर्षी लवकरच हा हंगाम सुरू झालाय। यावेळी वन संवर्धन समितीच्या वतीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांनी। येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत। कास पठार परिसरातील सुमारे 6 गावांतून 150 नागरिकांना रोजगार मिळाला असून पुढील काळात राज्य शासनाने या ठिकाणचा विकास करण्यासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी आपण आहोत। सध्या माझ्या पाठीमागे आपण पाहत असाल तर दरवर्षी एक या ठिकाणचं वेगळं वैशिष्ट्य असलेलं या कास पठारावरची वेगवेगळ्या रंगाची रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात। या परिसरातील हे संपूर्ण व्यवस्थापन पाहणारी मंदिर समिती, या ठिकाणचे संरक्षक पाहणारे काही सर्व सहकारी आपल्या सोबत आहेत। काका, तुमचं नाव सांगा, कशी परिस्थिती असते, काय तयारी केली जाते? रामचंद्र उंबरकर माझं नाव आहे। तिथं कास पठार कार्यकारी समितीमार्फत सर्व व्यवस्थापन चालतं। आता ह्या वर्षी 7 वर्षातनं जे न येणारी फुलं, 7 वर्षातनं एकदा येणारी फुलं कारवी टोपली म्हणून फुललेली आहे। याचं 12 महिने आम्ही रात्रंदिवस संरक्षण करतो। पर्यटकांसाठी इथं बसची सेवा मोफत आहे। सरकारी ग्रँड आम्हाला अजिबात नाही। जे काही निधी जे उपलब्ध होतो त्या निधीतूनच 130 कर्मचारी इथं कामाला आहेत। इथं हिचं पाणी, पिण्याचं पाणी म्हणा, शौचालय, हे सर्व समितीमार्फत सर्व व्यवस्थापन केलेलं आहे। एकूणच संपूर्ण व्यवस्थापन पाहताना या ठिकाणी आलेले पर्यटक असतील, एकूण त्यांच्यासाठी सोयीसुविधा निर्माण करताना अजूनही काही अपेक्षा आहेत। सर, काय तुमचा परिचय सांगाल, कशी व्यवस्था आहे आणि काय आपली अपेक्षा आहे? मी प्रदीप बाबूराव कदम, कास पठार कार्यकारी समितीचा उपाध्यक्ष। तर 2024चा जो हंगाम आपला कास पठारचा चालू झालेला आहे, तर हा खूप चांगल्या प्रकारे पर्यटकांचा प्रतिसाद भेटत आहे आणि खूप चांगलं तुम्ही बघता की खूप चांगल्या प्रकारची फुलं या वर्षी आलेली आहेत आपली। तर पर्यटकांना विनंती आहे की त्यांनी शनिवार रविवारी गर्दी न करता सोमवार ते शुक्रवार ह्या फुलांचा आनंद घ्यावा आणि ऑनलाईन कंपल्सरी केलेलं आहे। तर वेबसाईटला कास पठार ते बुकिंग आहे, ते वेबसाईटला जाऊन ऑनलाईन बुकिंग करून शनिवार रविवार न येता सोमवार ते शुक्रवार या दिवशी यावे। निश्चितपणे शनिवार रविवारी विशेषतः सुट्ट्यांमुळे गर्दी होत असते पर्यटकांची, यामुळे व्यवस्थापन पाहतानाही अनेक अडचणी निर्माण होतात। एकूणच पर्यटन वाढीच्या दृष्टीनं या समितीच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। पर्यटक आणि एकूणच संपूर्ण या दृष्टीने येणाऱ्या सर्वांनाच या समितीने एक निश्चितपणे आवाहन केलेलं आहे। आपण एक प्रेक्षक म्हणून आपण अवश्य या सातारा जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी यावं, या निसर्गाचा आनंद घ्यावा, असंच या समितीचं म्हणणं आहे। NTV न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे, सातारा, कास पठार। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, सातारा।